टी बाबत शिक्षकांना लवकरच दिलासा मिळणार. आरटी लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी सक्तीची असणार नाही. आरटी अधिनियमात दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर झाले आहे. हे एक खाजगी विधेयक असून आजपर्यंत भारत स्वातंत्र्यानंतर फक्त 14 खाजगी विधेयक मंजूर होऊन त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर होईल असे खात्रीने सांगू शकत नाही. त्यासाठी संघटना पातळीवर दमदार प्रयत्न करणे गरजेचे आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मंजूर झाल्यानंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. भारत सरकार राजपत्र दिनांक 13 मार्च 2026 विधेयक क्रमांक 27/2026 बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मध्ये पुढील सुधारणा करण्यासाठीचे विधेयक भारतीय प्रजासत्ताकाच्या 77व्या वर्षी संसदेमध्ये खालीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे. 1. या अधिनियमास बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार सुधारणा अधिनियम 2026 असे संबोधले जाईल. 2. हा अधिनियम तात्काळ अंमलात येईल. संक्षिप्त नाव आणि प्रारंभ 132 भारताचे राजपत्र असाधारण भाग 2 कलम 23 मधील सुधारणा. 2. नवीन कलम 23A समाविष्ट करणे. 3. विद्यमान शिक्षकांच्या सेवा शर्तीचे संरक्षण कलम 38 मधील सुधारणा. 4. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 यापुढे मूळ अधिनियम म्हणून निर्देशिलेला, ज्या कलम 23 मध्ये उपकलम 1 मध्ये किमान अर्हता या शब्दानंतर उपकलम 4, 5 आणि 6 च्या तरतुदींच्या अधीन राहून हे शब्द समाविष्ट केले जातील. उपकलम 2 मध्ये दुसरा परंतु वगळला जाईल आणि उपकलम 3 नंतर खालील उपकलमे समाविष्ट केली जातील ती अशी. 4. या अधिनियमात किंवा त्याखालील कोणत्याही नियमात, अधिसूचनेत, निर्देशात किंवा मार्गदर्शक तत्वांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी त्यावेळी अंमलात असलेल्या भरतीचे नियम, पात्रता आणि कार्यपद्धतीनुसार शाळेत नियुक्त केलेल्या कोणत्याही शिक्षकाला सेवेतील सातत्य, पदोन्नती, सेवाज्येष्ठता किंवा सेवानिवृत्तीचा लाभ टर्मिनल बेनिफिट्स मिळवण्याची अट म्हणून मुलांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार सुधारणा अधिनियम 2026 च्या प्रारंभापूर्वी अधिसूचित केलेली किंवा त्यानंतर विहित केली जाणारी कोणतीही अतिरिक्त पात्रता प्राप्त करणे आवश्यक असणार नाही. 5. या अधिनियमाखाली विहित केली जाणारी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्याची किंवा अशा इतर अतिरिक्त पात्रतांची आवश्यकता ही भविष्यालक्षी असेल आणि ती केवळ या अधिनियमाच्या प्रारंभानंतर किंवा समुचित शासनाने अधिसूचित केलेल्या अशा भविष्यालक्षी दिनांकानंतर केलेल्या नियुक्त्यांनाच लागू राहील. 6. या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा वरील उपकलम 5 अन्वये समुचित शासनाने अधिसूचित केलेल्या दिनांकापूर्वी नियुक्त केलेल्या किंवा कार्यरत असलेल्या कोणत्याही शिक्षकाला या अधिनियमाखाली विहित केलेली कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होण्यात अपयश आल्याच्या किंवा अशा इतर अतिरिक्त पात्रता प्राप्त न केल्याच्या एकमेव कारणास्तव सक्तीची सेवानिवृत्ती, सेवा समाप्ती, पदोन्नती नाकारणे किंवा सेवेसंबंधी इतर कोणत्याही प्रतिकूल परिणामाला सामोरे जावे लागणार नाही. 7. या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी नियुक्त केलेल्या किंवा कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या व्यावसायिक उन्नती, प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीसाठी समुचित शासन मार्गदर्शक तत्वे विहित करेल. मात्र अशा उपाययोजनांचा संबंध सेवेची सुरक्षा किंवा पदोन्नतीची पात्रता यांच्याशी जोडला जाणार नाही. मूळ अधिनियमाच्या कलम 23 नंतर खालील कलम समाविष्ट केले जाईल ते असे. 23A. या अधिनियमात किंवा त्याखालील कोणत्याही नियमात, अधिसूचनेत,
निर्देशात किंवा मार्गदर्शक तत्वामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही या अधिनियमाच्या प्रारंभापूर्वी किंवा नियुक्त केलेल्या किंवा कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या सेवेच्या शर्ती, पदोन्नतीच्या संधी आणि सेवानिवृत्ती लाभ कोणत्याही नवीन पात्रता निकषाच्या अंमलबजावणीमुळे त्यांच्या हितास बाधक ठरतील अशा प्रकारे बदलले जाणार नाहीत. या अधिनियमाच्या प्रारंभानंतर किंवा समुचित शासनाने अधिसूचित केलेल्या अशा दिनांकानंतर विहित केलेली कोणतीही भविष्यालक्षी स्वरूपाची मानली जाईल. या कलमातील तरतुदींना त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यात या तरतुदीशी विसंगत काहीही अंतर्भूत असले तरीही अधिलंघनकारी प्रभाव असेल. मूळ अधिनियमाच्या कलम 38 मध्ये उपकलम 2 मध्ये खंडानंतर 1 नंतर खालील खंड समाविष्ट करण्यात येईल तो असा. 1A या अधिनियमाच्या प्रारंभ होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या किंवा पदावर असलेल्या शिक्षकांच्या व्यावसायिक उन्नती, प्रशिक्षण आणि क्षमता मांडणीसाठी कलम 23च्या उपकलम 7 अन्वये मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे. 2009चा कलम 35 भारताचे राजपत्र असाधारण 1335 मूळ अधिनियमाच्या कलम 39 नंतर खालील कलम समाविष्ट करण्यात येईल ते असे. 39A या अधिनियमातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने या अधिनियमाचा प्रारंभ होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या किंवा पदावर असलेल्या शिक्षकांचे सेवेसंबंधीच्या कोणत्याही प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी समुचित शासन आवश्यक वाटतील असे निर्देश, स्पष्टीकरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करू शकेल. या विधेयकाचे फायदे: सेवारत शिक्षकांना नोकरीची सुरक्षा, शिक्षण व्यवस्थेची स्थिरता टिकून राहील, अनुभवी शिक्षकांचे योगदान कायम राहील, गुणवत्ता सुधारणा ट्रेनिंगद्वारे केली जाईल. यासारख्या नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.